आज महाविकास आघाडी आणि मनसे यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईत मोठा मोर्चा होतोय आणि या मोर्चासाठी उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी जे आहेत ते पुण्यातून रवाना होत आहेत। आपल्यासोबत वसंततात्या मोरे आहेत। तर त्या आज मोर्चा आहे। सातत्याने गेल्या काही दिवसापासून निवडणूक आयोगाच्या या सगळ्या विरोधात आंदोलन सुरू आहेत। मात्र आता भाजपाकडून असं म्हटलं की आम्ही बी मुक मोर्चा काढू, तुम्ही की असे काढताय, याच्यात काही घोळच नाही। मग त्यांच्याकडे दुसरं काय पर्याय आहे? आता त्यांना बोलायला काय जागाच राहिलेली नाही आहे भारतीय जनता पार्टीला। त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता मुक मोर्चाच काढणार आहे आणि त्यांना आता इथून पुढे सगळ्या निवडणुकीमध्ये मुख्याचीच भूमिका घ्यावी लागणार आहे। कारण जनतेला ज्या काही गोष्टी कळायच्या त्या कळालेल्या आहेत, जनतेला हे सगळं माहीत झालंय। आणि मी सुद्धा एवढे येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आम्ही सुद्धा आपली मतदार यादी कुठे राहते ती यादी जर माझ्याकडे सुद्धा यादी आहे आणि ती माझ्या प्रभागातली भारतीय जनता पार्टीच्या प्रभागातली यादी आहे, जिथं भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून येत होता, पडला त्याच्या नशिबाने। पण त्याच्या प्रभागामध्ये काय परिस्थिती आहे ना ती मी सुद्धा काढलेली आहे। किती मतदार आहेत? 3700 मतदान असे भारतीय जनता पार्टीच्या प्रभागात, की त्याच्यामध्ये बाहेरचं मतदान आहे। माझ्या प्रभागातलं तिकडे, तिकडच्या प्रभागातलं माझ्या प्रभागात आहे, यांनी पुरावेसही ते माझ्याकडे। आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये मी त्या संदर्भात सुद्धा पुण्यामध्ये मी कलेक्टरांकडे ऑब्जेक्शन घेणार आहे। 6 तारखेला त्या सगळ्या याद्या याच्याकडे येणार, म्हणजे जनतेपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत की ही लोक चोरी करूनच निवडून येतात आहे। 3000 मतदान बोगस होते असं हे माझ्याकडे पुरावा आहे। हा प्रभाग क्रमांक 41 पूर्वीचा प्रभाग क्रमांक 41 हडपसर विधानसभा। आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, हे बघा, हे छप्परवाल ह्याच्या प्रत्येकाचे आहे ना एपिक नंबर वेगवेगळे आहेत। 2-2, 4-4 ठिकाणी नाव आहेत बघा लोकांची, सगळ्यांची। म्हणजे ही अख्खी यादीच तशी आहे। ही सगळी अख्खी 3177 ची यादी आहे माझ्याकडे आणि ही भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या प्रभागातली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।